जय जय रामकृष्ण हरी. तुकाराम महाराजांची शिष्या म्हणजे संत बहिणाबाई यांचा एक बोधपर असा अभंग आहे की तुम्ही आम्ही सुखे होतो एके ठाई, कोणते अन्यायी सापडलो. तुझ्याची हिताने वाढला संसार, आम्ही कार्य दूर अंतरलो. महत्वाचे असे केले आम्हा भक्त, म्हणसी आम्ही मुक्त बद्ध तुम्ही. बहिणी म्हणे नको आम्हा पुढे शब्द, सांगत आहा वाद हारीवसी. त्या म्हणतायत की संत म्हणजे पूर्वी संत असं म्हणायचे की जीव हा बंधनात असतो आणि ईश्वर हा मुक्त आहे. मग जीवाने कितीही आटापिटा केला आणि ईश्वरास प्राप्त करून घ्यावे असं आपल्याला संत सांगतात. पण या विचारास आपल्याला संत बहिणाबाई मात्र उलटी मोड दिली असं वाटतं. त्या असं म्हणतायत की देवा तुम्हाला एकट्याला करमत नव्हतं म्हणून तुम्ही व्यक्त झालात, प्रकट झालात, अनेक रूपांनी नटलात. असे असताना आम्ही बंधनात आणि तुम्ही मुक्त कसे, आणि आम्हाला बंधनातून सुटून तुमची प्राप्ती कशी काय करून घ्यावी. यासाठी संत कधी प्रेमाने कधी हट्टाने ईश्वराशी भांडतानाही दिसतात. बहिणाबाई या अभंगात थोड्याशा रागानेच विठ्ठलाशी बोलत आहेत. त्याला विचारत आहेत की देवा तुम्ही आम्ही दोघे एकाच ठिकाणी होतो ना, एकाच चैतन्याचे बीज फुलले ना. असे असताना आम्ही असा कोणता अपराध केला की आम्ही बंधनात अडकलो. हा सर्व संसार तुझ्या इच्छेनेच तू वाढवलायस, पण असे असताना आम्हास तू दूर का केलीस. आम्ही बद्ध आणि तू मुक्त, अशी अवस्था कशामुळे निर्माण झाली. बहिणाबाई म्हणतात की हा वाद किंवा शब्दच्छल आता पुरे. तू या प्रश्नाचे योग्य असं उत्तर तू मला दे. अशा प्रकारे युक्तिवाद सर्व संतांनी केला आहे. आपण बद्ध आहोत म्हणजे कसे हा प्रश्न त्यांनी ईश्वरास विचारला आणि ईश्वराने सुद्धा त्यांना योग्य ते उत्तर दिलं. भगवंत असं म्हणतो की मीच माझ्या स्वानंदासाठी या जगाचा विस्तार करून त्या रूपाने नटलेलो आहे. मी सत्य आणि जग असत्य असे नसून माझाच एकाचाच हा विस्तार आहे. जय जय रामकृष्ण हरी.